पी-सी-ओ-डीसाठी जेव्हा आपण टेस्ट कोणत्या करायच्या असं विचारलं जातं ना, तर इरेग्युलर पिरियड्स चालू झाले, की मग साधारणपणे ह्या टेस्ट केल्या जातात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे ना, ती म्हणजे सोनोग्राफी. सो पेल्विक सोनोग्राफी, की ज्याच्यामध्ये लोअर एब्डोमेनची सोनोग्राफी केली जाते. मग त्याच्यामध्ये टिपिकल पेरिफेरली अरेंज्ड फॉलिकल्स असा एक रिपोर्ट येतो. सो त्याच्यामुळे आपल्याला समजतं, की हे पी आहे. त्याच्या व्यतिरिक्त समजा जर का काही लक्षणं येत असतील, जसं की पिंपल्स खूप आहेत, ऑइली स्किन खूप झाली किंवा हिर्सुटिझम म्हणजे अनवॉन्टेड फेशियल ग्रोथ आहे, तर हे हेअर ग्रोथ आहे, असं जर का असेल ना, तर मग त्याच्यामध्ये जनरली काही हार्मोनल टेस्ट सुद्धा दिल्या जातात, जसं की एफ-एस-एच, एल-एच आहे. आणखीन काही गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा केल्या जातात. ह्या टेस्ट करत असताना काही वेळेला असं होतं, की आमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, बट स्टिल ह्या गोष्टी आहेत, असेही पेशंट आपल्याकडे येतात. सो आपल्याकडे अशी एक साधारण 20-22 वर्षाची मुलगी येत होती, की तिचे सगळे रिपोर्ट्स झालेले होते. हार्मोनल लेव्हल्स नॉर्मल होते आणि त्याच्याबरोबर सोनोग्राफीचा जो रिपोर्ट होता, त्याच्यामध्ये सुद्धा फॉलिकल्स ओके आहेत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. बट स्टिल असं जे वेळेला होतं, की पिरियड्स इरेग्युलर आहेत, स्कॅन्टी मेन्सेस आहेत आणि 2 पिरियडमधलं अंतर वाढतंय. असं जर असेल ना, तर रिपोर्टमध्ये नसेल, तरी सुद्धा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं ते जे निदान असतं ना, तर त्याला आपण वातज योनिव्यापद असं म्हणतो. म्हणजेच काय तर वाताची विकृती त्या प्रवर्ता योनीच्या ठिकाणी आहे आणि म्हणून जरी रिपोर्ट नॉर्मल असेल, तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपण औषधं देतो. कारण की पिरियड कधी यायला पाहिजे, असं जर का बघितलं तर तो चांद्रमासाप्रमाणे म्हणजे काय तर 28 दिवसांची ती सायकल असते. प्लस ओर मायनस प्रकृतीनुसार 4 डेज होतात. परंतु त्याच्याही व्यतिरिक्त डेव्हिएशन जर का होत असेल ना, तर मग त्या ठिकाणी रिपोर्ट जरी नॉर्मल असतील, तरी सुद्धा औषधं देणं ही गोष्ट गरजेची राहते.